कीर्तन 8वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. आजपर्यंत आमच्या ठिकाणी भगवत प्राप्तीकरिता जप तप कर्म अनुष्ठान यज्ञ यागादी साधने उपासना वगैरे इतर भावना होत्या, परंतु ह्यापासून आम्हाला अविनाशी समाधान मिळाले नाही. म्हणून आम्ही आता या वाटा मोडून टाकल्या. बहु झालो खेद शेन, व्यर्थ शेन पावलो. भगवत प्राप्तीला इतकी साधने होती, दुस्तर म्हणजे यज्ञ यागादिक वगैरे आचरण्यास फार कठीण. आम्हाला अविनाशी समाधान या वाटेत सापडले नाही. आपला ज्यात फायदा होत नाही तो व्यापार कशाला करावा. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. दुःख नाहीसे करून सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. दुःख कोणाला होते याचेच आम्हाला ज्ञान नाही. तुकाराम महाराजही याच अवस्थेत होते. त्यांनी त्या रोगापासून नफा तोटा पाहिला व त्यापासून परिणामही पाहिला व आम्ही पाहत नाही. भगवत प्राप्ती करून दुःख निवर्त करायचे आहे. याला पहिली पायरी म्हणजे ज्ञान करून घ्यायचे आहे. व्यवहार करण्याला ज्ञान पाहिजे आणि परमार्थ करण्याला नको काय. ते पहिल्याने विपरीत ज्ञानाच्या अवस्थेत होते. त्यांचे त्यावेळेस नुकसान झाले. कोणते तर अन्य साधने करण्यामध्ये आयुष्य गेले हेच नुकसान. आयुष्य गेले वायाविन, थोर झाली नागवना. दुर्लभो मानुष देहो, देहिनाम क्षणभंगुरः. या नरदेहाकडून भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. मेरुतुल्य पृथ्वी दिधले सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. देव राहिला एकीकडे व आम्ही पाहतो दुसरीकडे. देवाचा पत्ता भागवत ज्ञानेश्वरी यामध्ये आहे व आम्ही जगाच्या क्रियेकडे पाहतो. प्रमाण तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरूनी राहो. आयुष्याची किंमत किती आहे, केवढे महत्त्व यांना या नरदेहाचे वाटत होते आणि आम्हाला त्याची खंतीही वाटत नाही. हा तो गमविला विषयाचे ओढी, बुडविली जोडी आयुष्याची. याला पुण्याची प्राप्ती व्हावी ये तदर्थ हा वरील साधने करतो व ते पुण्य भोगण्याकरिता स्वर्गाची इच्छा करतो. हे देखील विषय भोगच आहेत. निदान बोवापणाचा मान तरी मिळावा ही तरी देहबुद्धीच आहे. विषयाच्या संगे आयुष्याचा नाश, पडले ओस स्वहितासे. भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे शोधन करून त्यांना समजून आले की देव देहात आहे. आमच्या ठिकाणी तशी भावना नसून देवाबद्दलचे विपरीत ज्ञान झाले आहे. देव आहे एक प्रकारचा व आम्ही केला दुसऱ्या प्रकारचा. विपरीत मूल झाले म्हणजे त्याचा नाश करावा लागतो. परिणामांती फायदा झाला नाही असे पाहून सर्व वाटा मोडून टाकल्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. विपरीत ज्ञानातून आमच्या स्वहिताकरिता शुद्ध ज्ञानात जायचे आहे. तुका म्हणे भागवत, केले श्रुत सकळांचे. देवाची जरूर मात्र पाहिजे. देव भागवतामध्ये आहे. व्यासांनी देवाची खूण सांगितली आहे. तुका म्हणे देही करा आत्महित, वेदांत म्हणतील सांगितले. त्यांनी आपले आयुष्य या कामाला खर्ची घातले. त्यांच्या बोलण्यावर आमचा भाव नाही. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. करिता यांच्या वचनावर भाव नाही तर देवाची भक्ती कशी होईल. भक्ती झाली नाही तर मुक्ती कुठून मिळणार. मुक्ती नाही अविनाशी समाधान कसे मिळेल. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळा तैसा हरी. देव हस्तगत होण्याकरिता भावाचे भांडवल पाहिजे. म्हणून भागवतावर भाव ठेवा. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. मन हे मृदुंग लावून भागवतादी ग्रंथांचे श्रवण करावे व प्रेमाने ब्रह्मरूपी परमात्म्याचे सेवन करावे. देहातील देवाकरिता हे संताला शरण गेले व ते ज्ञान करून घेतले. आनंदुरे परमानंदुरे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती निषेधमुखाने सांगतात. ज्यांच्या अंगात ज्ञान आहे ते चैतन्य व नाही ते जड म्हणजे
जड भाव टाकून देऊन ज्ञानवान वस्तूच्या ठिकाणी भाव ठेव. ज्ञानाच्या प्रकाशे वर्तती सकळ, न घेती बरळ देहबुद्धी. पुण्यवंत प्राणी गुरुअंजनीचे, हृदयी तयाचे ज्ञान राहे. तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, अनुरेनु सर्व वागवीत. इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानाने क्रिया होते. मन बुद्धी यांच्याही क्रिया ज्ञानानेच होतात. लक्षतत्वान ज्ञान आहे, ते लक्षतत्व बाजूला काढल्यावर यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या क्रिया होणार नाही. ते लक्षतत्व शिवाचा डोळा आहे, त्याला आकार नाही. ते लक्ष दुसरीकडे गेले तेव्हा या देहाला घेऊन जात नाही. म्हणून ते असंग व निराकार आहे. तोच परमात्मा आहे. विठ्ठलही हाच आहे. करिता सद्गुरूकडे जाऊन त्याचे ज्ञान करून घ्यायचे आहे. आम्ही त्याच देवाचे पाय धरू. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचून या. आम्ही दुसरीकडे भाव ठेवला तर आमचे ब्रह्म आम्हाला सोडून जाईल. राज्य कारभार करू याचा अर्थ म्हणजे सर्व इंद्रियांकडून त्याचीच सेवा करण्यास लावू. डोळ्यांनी तेच पाहू, कानांनी तेच ऐकू, मनाने त्यांचेच ध्यान करू, बुद्धीने त्याचाच निश्चय करू. हृदयस्थ देवाचे ज्ञान आल्यावर त्यांचे ध्यान होऊन त्याला प्रसन्न करून घेतले पाहिजे. त्याचे व जीवाचे सख्यत्व झाले नाही तर आम्हाला काळ धरून येईल. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. अनुहाताचा करुणी टाळ, विवेकाची करुणी दांडी, हे ज्ञानाचा अनुभव घेण्याकरता आहे. या बोलण्यावर विश्वास ठेवाल तर मुक्त व्हाल. तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. ते या संसार दुःखापासून सुटतील. नरदेह आला आहे, संतांना शरण जावे व ज्ञान करून घेऊन सुखाची प्राप्ती करून घ्यावी. मार्गी बहुत याच गेले साधू संत, तो देव एका विचाराने सापडतो. साधू या संतांनी देव धरिला मनगटी, विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरा लहाना. इतुके दान द्या मज दीना, म्हणे तुकयाचा बंधू. राम राम म्हणा गा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.